माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सुट्टी खरं तर संपलेली आहे, पण आमचा मूड अजून सुट्टीचाच आहे, म्हणून मी माझ्या फॅमिली बरोबर आलेली आहे लक्ष्मी रोडला संक्रांतीच्या शॉपिंगसाठी। चला तर मग पूर्ण व्लॉग नक्की बघत राहा। मी ना असे भरपूर पुणेकर बघितलेले आहेत ज्यांना काहीही शॉपिंग करायची नसते तरी सुद्धा पुण्यामध्ये फिरायला जातात, पण माझं ना यावेळी अगदी उलटं झालेलं आहे। मी गेले होते फक्त फिरण्यासाठी माझ्या आईबरोबर, पण झालं उलटं। आईची शॉपिंग कमी झाली आणि मीच दुनियाभरची शॉपिंग केलेली आहे। संक्रांत आहे तर वाणामध्ये काय द्यायचं आहे याचा मी विचार करतेच आहे आणि मला हा सुंदर असा बटवा दिसला। एका बटव्याची किंमत होती 60 रुपये आणि जास्त घेतले तर ते काका कमी करून देत होते। ऑफकोर्स मी लक्ष्मी रोडला गेलेली आहे, म्हणजे रस्त्याने जी छान छान ज्वेलरी लावलेली आहे ती बघणार हे मस्ट आहे। इतके सुंदर आणि वेगवेगळ्या स्टाईलचे झुमके आणि वेगवेगळ्या स्टाईलची गळ्यातली वगैरे आलेली होती ना इथे। हे सगळं बघून ना आता सध्या ट्रेंडिंग गोष्टी काय काय आहेत या गोष्टी सहज समजतात। इथे ना मी खूप सुंदर गळ्यातल्या कानातल्याचा कमळाचा सेट पाहिला आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर होते। इतका सुंदर वाटला मला हा फक्त होता 150 रुपयाचा। आणि माझ्या काही खास मैत्रिणींसाठी हे लोटस नेक पीस मी घेतलेले आहेत। थोडी पुढे गेले ना तर यावेळेला मला एक वेगळाच प्रकार दिसला। साड्यांच्या इतक्या छोट्या घड्या होऊ शकतात हे मी पहिल्यांदाच पाहत होते। या आहेत प्युअर सिल्कच्या साड्या। ॲटलिस्ट हा जो दाखवणारा माणूस आहे ना तो तरी मला सांगतोय की या प्युअर सिल्कच्या साड्या आहेत, म्हणून त्यांची इतकी छोटी घडी झालेली आहे। आणि हा प्रकार फारच सुंदर वाटला मला, कारण या साड्या ना इतक्या सुंदर होत्या, इतक्या छान त्याला घडी घालून इतकी छोटी घडी घातलेली होती आणि तो म्हणत होता की प्युअर सिल्कच्या आहेत। इथे जोपर्यंत एखादी साडी आपण घेणार नाही आणि वॉश करून वगैरे बघणार नाही ना तोपर्यंत खरंच कळणार नाही या साड्या कशा आहेत ते। पण दिसायला डिझाईन वाईज तर या साड्या अतिशय सुंदर होत्या, हलक्या होत्या, डेली वेअरसाठी अगदी इझिली या वापरू शकतात। आणि या साड्यांची किंमत होती फक्त 500 रुपये। फ्रेंड्स, तुम्हाला जर जाणून घ्यायचं ना की या साड्यांमधली एकतरी साडी मी घेतली आहे की नाही तर मला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्लॉगमध्ये मी काय काय शॉपिंग केलेली आहे हे मी नक्की दाखवणार आहे। चला, संक्रांतीचा सगळ्यात स्पेशल प्रॉडक्ट म्हणजे तिळगुळ। चितळेच्या बाहेर एक काका बसलेले होते एक हातगाडी लावून, आणि चितळे काका हलवाई सारख्या मोठ्या स्वीट मार्क्सला सुद्धा मागे पाडतील इतकी सुंदर टेस्ट असलेले लाडू हे विकत होते। अख्ख्या तिळाच्या लाडू आणि अख्ख्या तिळाच्या वड्या यांच्याकडे अतिशय सुंदर होते। कडक लाडू तर होतेच, पण मऊ लाडू सुद्धा खूपच सुंदर होते। काय चोखंदळ खाणाऱ्याला ना गुळाचे लाडू आणि गुळाच्या वड्या प्रचंड आवडतात, पण गुळाचे केलेले लाडू आणि वड्या ह्या कडक असतात। अख्ख्या तिळाच्या लाडू आणि वड्या करणं आणि तेही गुळाच्या आणि तेही सॉफ्ट व्हायला पाहिजेत, हे सगळं स्किल आहे फ्रेंड्स। त्यामुळे मला असं वाटतं यांनी केलेलं जे काम होतं ना ते एक नंबर होतं। अजून थोडी पुढे गेले तेव्हा मला दिसलं एका ठिकाणी ना या छानशा पर्सेस ठेवलेल्या होत्या ज्या संक्रांतीसाठी लुटण्याच्या वाणासाठी एक नंबर होत्या। आणि तुम्ही पाहू शकता या ताईंनी मला कसा हळूच धक्का दिलेला आहे। इथे जे काही सिल्कचे छान जरी काठाचे वगैरे बटवे होते ना ते सगळे मी घेतले, कारण मला ते प्रचंड आवडले आणि देण्या घेण्यासाठी ते खरंच खूप छान आहेत। या एका बटव्याची किंमत होती फक्त 30 रुपये। फायनली 15 मिनटं घालवून मला कसा तरी हा एक छानसा व्हिडिओ मिळाला ज्याच्यामध्ये मी सगळ्या पर्सेस हातामध्ये घेतलेल्या आहेत। आज ना आमची पर्सेसची शॉपिंग काही संपत नाही आहे। मी थोडी पुढे गेले आणि मला सरस्वतीचं चिन्ह असलेले सुंदर पाऊच दिसले। या सरस्वती खण पाऊचेसची किंमत होती फक्त 60 रुपये। त्यानंतर फटाफट इथली शॉपिंग उरकून आम्ही लेमन सोडा घेतला आणि तुळशीबागेच्या पाठीमागच्या साईडला आम्ही शॉपिंग करायला निघालो। संक्रांत आहे तर महाराष्ट्रात तर तुम्हाला माहितीच आहे लहान मुलांचं बोर नहाण करतात। माझी एक मैत्रीण आहे जी NRI आहे आणि तिची 2 वर्षाची मुलगी आहे, तर मी विचार केला की तिच्या मुलीला बोर नहाणानिमित्त छान नऊवारी साडी गिफ्ट करूया। संक्रांतीनिमित्त खणाचे फ्रॉक, काळ्या रंगाचे छान छान परकर पोलकी आणि छान छान नऊवारी साड्या इथे आलेल्या होत्या। लहान आणि मोठ्या माणसांचं सगळंच कलेक्शन खूपच सुंदर होतं। शालघर या दुकानाच्या बाहेर सुंदर हलव्याचे दागिने विकायला ठेवलेले होते। लहान मुलांसाठी, नवीन नवरीसाठी असलेले हे सुंदर दागिने कितीतरी जण विकत घेत होते। नवीन नवरीचा संक्रांतीचा पहिला सण असला की आणि लहान मुलांच्या बोर न्हाण्यासाठी असे दागिने लहान मुलांना आणि नव्या नवरीला घालतात। मंडई जवळ यायला लागली की खाण्यापिण्याची भरपूर रेलचेल असते। पुढे आम्ही थोडं आलो आणि आम्हाला आळूवड्या दिसल्या। यामध्येही 2 प्रकारच्या आळूवड्या होत्या, आंबट गोड आणि फक्त तिखट आळूवड्या, शिवाय कोथिंबिरीच्या वड्याही होत्या आणि
यांची टेस्ट एक नंबर होती. जर तुम्ही तुळशीबागेच्या मागच्या रोडनी मंडईच्या साईडला जाणार असाल तर ह्या आळूवड्या नक्की ट्राय करा. तुळशीबागेच्या मागच्या रोडनी ॲक्च्युली आम्ही यासाठी आलो होतो कारण आम्हाला तुळशीबागेत जायचं नव्हतं, पण माहीत नाही काय झालं आणि आम्ही परत एकदा तुळशीबागेत घुसलेलो आहोत. देखा आपने लापरवाही का नतीजा. ऑफकोर्स तुळशीबाग म्हणलं की सगळीकडे प्रचंड गर्दी आणि गर्दीबरोबरच खूप साऱ्या गोष्टी विकायला इथे ठेवलेल्या असतात. लग्नसराई चालू असल्यामुळे इथे सगळीकडे प्रचंड सुंदर कलेक्शन मला बघायला मिळालं. टिकल्या, आर्टिफिशियल ज्वेलरी, वेगवेगळ्या स्टाईलच्या बँगल्स, हेअर ॲक्सेसरीज आणि वेगवेगळ्या स्टाईलचे क्लचेस आणि अजून काय हवंय नकोय ना ते सगळ्या गोष्टी इथे मिळतात. फ्रेंड्स, तुम्ही जर माझा दिवाळीचा शॉपिंग ब्लॉग बघितला असेल तर मी या राजस्थानी बायकांकडून असाच घागरा घेण्याचं ट्राय केलेलं होतं, पण त्यावेळेला मला ते जमलं नाही कारण त्याची किंमत जी होती, त्याची प्राइस जी होती ती 3,500पेक्षा जास्त होती. यावेळी या राजस्थानी घागऱ्याची किंमत किती होती तो मी घेतला की नाही, त्याचबरोबर मी लक्ष्मी रोडवरून बाकी काय काय शॉपिंग केली हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे पुढच्या व्लॉगमध्ये मी काय काय शॉपिंग केलेली आहे ते मी नक्की दाखवेल. या व्हिडिओला जर तुम्ही अजूनही लाईक केलेलं नसेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्लॉग बरोबर लवकरच. तोपर्यंत बाय.